मंगलाची आजी अमळनेर नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला होती. कालांतराने मंगलाच्या आजीच्या जागेवर तिची आई पारोबाई ही सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागली. अमळनेर शहरातील गांधीलपुरा परिसरात मंगला परशुराम घोगले ही अविवाहित तरुणी राहत होती. घरात तिच्यासह तिची आई, मोठा भाऊ, त्याची पत्नी शीतल आणि त्यांची मुले असा एकत्र परिवार राहत होता. मंगलाचा भाऊ जय हा एका सायकल रिपेअरिंगच्या दुकानावर कामाला जात होता. जय याला दारू पिण्याचे भारी व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे तो व्यवस्थित कामावर जात नव्हता. दारूच्या व्यसनामुळे त्याची तब्येत नेहमी खराब राहत असल्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. तरी त्याचे दारू पिण्याचे व्यसन काही केल्या सुटत नव्हते. त्याच्या दारू पिण्याच्या त्रासाला घरातील सर्वच जण वैतागले होते. जय कामाला जात नसल्याने त्याची पत्नी शीतल ही नाईलाजाने बाहेर मजुरीला कामाला जात होती. मुलगा जय याच्या दारूच्या व्यसनाला वैतागून त्याची आई पारोबाई हिने तिची सून शीतल हिला नगरपालिकेत आपल्या जागेवर सफाई कर्मचारी म्हणून कामाला लावण्याचा विचार केला होता. आपली आई पारोबाई हिने सेवानिवृत्ती घेऊन वहिनी शीतलऐवजी आपल्याला तिच्या जागी सफाई कर्मचारी म्हणून लावावे असे मंगलाला वाटत होते. पारोबाई काम करत असलेल्या ठिकाणी करण मोहन घटाळे हा सफाई कर्मचारी कामाला होता. पारोबाई आणि करण हे दोघे सहकर्मचारी असल्यामुळे त्यांचे पारोबाईच्या घरी नेहमी येणे जाणे होते. त्यातून नजरेच्या खेळात करण आणि मंगला याचे प्रेमसंबंध जुळून आले. बघता बघता 2 वर्षाचा कालावधी उलटला. या 2 वर्षाच्या कालावधीत करण आणि मंगला यांचे प्रेमसंबंध अधिकाधिक घट्ट झाले. त्यांचे प्रेमसंबंध घरात, गल्लीत, परिसरात सर्वांना कळून चुकले. मंगलामुळे आपल्या घराची समाजात आणि परिसरात बदनामी होत असल्याचे बघून तिची वहिनी शीतल हिचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. आपल्या आणि करणच्या प्रेमसंबंधाला वहिनी शीतलचा विरोध बघून मंगलाचा तिच्यावर राग होता. याशिवाय आपली आई पारोबाई ही वहिनी शीतल हिलाच तिच्या जागेवर सफाई कर्मचारी म्हणून कामावर लावण्यास इच्छुक असल्याचे बघून मंगलाचा शीतलवर अजूनच राग होता. एकंदरीत मंगलाच्या मनात शीतलविषयी मोठा राग निर्माण झाला होता. दरम्यान मंगला आणि करण यांच्या प्रेमाचा सिलसिला लपून छपून सुरूच होता. करणने मंगलास एक मोबाईल विकत घेऊन दिला. त्या मोबाईलचे सिम देखील त्याच्याच नावावर होते. त्या मोबाईलच्या माध्यमातून मंगला लपून छपून करणसोबत बोलत होती. इतर वेळी मंगला तो मोबाईल स्विच ऑफ करून ठेवत होती. घरातील सर्वांची नजर चुकवून करणसोबत बोलण्यात आणि त्याची गुपचूप भेट घेण्यात अविवाहित मंगला जणू काही पारंगत झाली होती. दररोज सायंकाळी दूध विकत घेण्याच्या निमित्ताने ती घरातून बाहेर जात होती. घराबाहेर गेल्यावर ती करणसोबत आईस्क्रीमच्या एका दुकानावर त्याला चोरून लपून भेटत होती. याशिवाय मद्यपी भाऊ जय याच्यासाठी दारूची बॉटली विकत घेण्यासाठी मंगला स्वतः वाईन शॉपवर जात होती. दूध आणि दारूची बॉटली विकत घेण्याच्या निमित्ताने मंगला घराबाहेर पडली म्हणजे हमखास लपून छपून करणला भेटायला जात होती. दारूची बाटली विकत घेण्यासाठी वाईन शॉपवर मंगलाचे जाणे करण याला आवडत नव्हते. त्यामुळे त्याने तिला वाईन शॉपवर जाण्यास मज्जाव केला. तो स्वतः दारूची बॉटली विकत आणून मंगलाच्या हातात गुपचूप देऊ लागला. मंगला ती दारूची बॉटली स्वतः आणलेल्या तिचा भाऊ जय याला रात्रीच्या वेळी पिण्यासाठी गुपचूप देत होती. अशा प्रकारे हा सर्व गुपचूप मामला सुरू होता. मंगलाचा प्रियकर करण हा नदीवर जाऊन मासेमारी करत होता. करण मासेमारी करण्यासाठी बोर नदीवर आला म्हणजे मंगला त्याला भेटण्यासाठी नदीवर जात होती. अशा प्रकारे मंगला आणि करण यांची कधी नदीवर, कधी आईस्क्रीमच्या गाडीवर, कधी वाईन शॉपवर चोरून भेटण्याचा कार्यक्रम सुरूच होता. प्रेमसंबंध कितीही लपवले तरी ते कधी ना कधी उघड होतात. मंगला आणि करण यांचे चोरून लपून भेटणे, मोबाईलवर चोरून लपून बोलणे आदी चोरटे आणि चावट प्रकार तिची वहिनी शीतल हिला माहीत पडले. त्यामुळे ती मंगलास या प्रकाराबाबत विरोध करत होती. हा प्रकार शीतल तिची सासू अर्थात मंगलची आई पोराबाई हिला सांगत होती. त्यामुळे पोराबाई ही मुलगी मंगलास रागवत होती. त्यातून घरामध्ये वादाची ठिणगी पडू लागली. मंगला तिची वहिनी शीतलवर चिडून होती. आई पोराबाई ही नोकरीची राजीनामा देऊन तिच्या जागेवर शीतलला लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मंगलास समजली. आईच्या जागेवर नोकरी करण्यास मंगला इच्छुक होती. त्यातून तिची करणसोबत दररोज खुलेआम भेट शक्य होणार होती. मात्र वहिनी शीतलमुळे आपले नोकरीचे स्वप्न पूर्ण होईल अथवा नाही याबाबत मंगलाला शंका होती. शीतल आपल्या प्रेमात आणि नोकरीत अडचण ठरत असल्याने मंगलास वाटत असल्याने करणच्या मदतीने शीतलचा काटा काढण्याचे मंगलने ठरवले. दिनांक 20 सप्टेंबर 2024 हा शीतलच्या जीवनातील अखेरचा दिवस मंगला आणि करण या दोघांच्या माध्यमातून नियतीने निश्चित केला. या दिवशी मंगलाने करणच्या मदतीने वहिनी शीतलची हत्या करण्याचे निश्चित केले. या दिवशी मंगलाने करण यास 2 ते 3 वेळा सकाळच्या वेळी व्हॉट्सअप कॉल केला. व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून तिने करण याला सांगितले की मी माझी वहिनी शीतल हिला सकाळी घरी 9 वाजण्याच्या सुमारास शौचास जाण्याच्या बहाण्याने बोरी नदीच्या काठालगत असलेल्या काटेरी झुडपात सोबत असणार आहे. तू लवकर ये असं तिनं फोनवर कळवलं. ठरल्यानुसार सकाळी 9 वाजता मंगला आणि शीतल ह्या दोघी नणंद भावजाई बोरी नदीच्या काठालगत काटेरी झुडपात शौचास सोबत गेल्या.
त्या ठिकाणी करण घटायळे हा नदीपात्रातून दोघींजवळ मागच्या बाजूने गुपचूप आला. त्याने सोबत आणलेल्या लोखंडी सळईचा जोरदार हल्ला शीतलच्या डोक्यावर मागील बाजूने केला. या जोरदार हल्ल्यात शीतल जमिनीवर कोसळली. शीतल जमिनीवर कोसळताच मंगलाने तिचे डोके जमिनीच्या दिशेने दाबून ठेवले. त्यानंतर लागलीच करणने तिचा गळा दाबला आणि सळईचा पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या हातातील बांगड्या फुटल्या आणि काही वेळातच तिची हालचाल कायमची बंद झाली. शीतलच्या चपला तिच्या पायात घालून करण नदी किनारी निघून गेला. त्यानंतर मंगला तिच्या घरी गेली. मंगला एकटीच घरी आल्याचे बघून वहिनीला शीतल कुठे आहे अशी तिच्या आईने विचारणा केली. वहिनी सरपणासाठी जंगलातील लाकडे जमा करून घरी येत आहे असं मंगलाने तिच्या आईला खोटे सांगितले. त्यानंतर मंगलाने आंघोळ करून अंगातील कपडे धुवून टाकले. त्यानंतर आई पोराबाईने सांगितल्याप्रमाणे मंगला मटण विकत घेण्यास दुकानावर गेली. बराच वेळ झाला तरी शीतल घरी आली नसल्याने पोराबाई विचारत पडली. तिने गल्लीतील, परिसरातील, समाजांच्या लोकांकडे जाऊन शीतलची विचारणा करत शोध घेण्यास सुरुवात केली. मंगलानेही बहिणी शीतलचा शोध घेण्याचा देखावा सुरू केला. समाजाचे लोक शीतलचा शोध घेत असताना त्यांना बोरी नदीच्या पात्रालगत असलेल्या काटेरी झुडपात तिचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी तिच्या फुटलेल्या बांगड्या आणि तिच्या अंगावरील जखमा जमलेल्या लोकांना दिसून आल्या. शीतलचा मृतदेह लागल्यास शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. घटनेची माहिती समजताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि या घटनेप्रकरणी पोराबाई घोगले हिच्या फिर्यादीवरून तिची सून शीतल घोगले हिच्या हत्येबाबत अज्ञात हल्लेखोराविरुद्ध प्राप्त माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेपूर्वीचा सर्व घटनाक्रम पोलिसांनी पोराबाईंकडून जाणून घेतला. तिने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजता मंगला आणि शीतल या दोघी नणंद भावजय शौचास सोबत गेल्या होत्या. मात्र येताना फक्त मंगला एकटीच आली होती. तिने तिच्या आईला सांगितले होते की वहिनी शीतल जंगलातील लाकडे गोळा करून घरी येत आहे. मात्र बराच वेळ झाला तरी शीतल घरी आली नाही. त्यानंतर तिचा शोध घेतला असता ती काटेरी झुडपात मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर मंगलाची विचारपूस केली असता तिने सांगितले की मी शौचास जाऊन घरी 10 मिनिटात आली. मात्र परिसरात CCTV फुटेजची पाहणी केली असता ती तब्बल अर्ध्या तासाने घरी आल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा मंगलावर संशय बळावला. संशयाची सुई मंगळावर स्थिर होऊ लागली. दरम्यान पोलिसांनी परिसरातून माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. मंगला आणि करण यांचे गेल्या 2 ते 3 वर्षापासून प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मयत शीतलची सासू पोराबाई ही देखील नगरपालिकेत सफाई कामगार होती. त्यामुळे करण हा तिच्याकडे गेल्या 1 वर्षापासून येत होता. त्यातून त्याचे आणि मंगलाचे प्रेमसंबंध जुळून आले होते अशी माहिती पोलिसांना समजली. या प्रेमसंबंधाला मयत शीतलचा विरोध होता. या प्रेमसंबंधामुळे मयत शीतल आणि तिची नणंद याच्यात वाद होत असत अशी माहिती पोलिसांना कळाली. त्यामुळे चौकशीसाठी अगोदर करणला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या बघून करण याने गुन्ह्याची कबुली दिली. मंगलाने मला 2 ते 3 वेळा फोन करून गुन्हा करण्यासाठी बोलवले होते असं त्यानं सांगितलं. लोखंडी सळईने मंगलाच्या सांगण्यावरून शीतलला मारहाण केली असं त्यानं कबूल केलं. पोराबाईच्या जागेवर सफाई कामगार म्हणून तिची सून शीतल ही लागणार होती अशी माहिती मंगलास समजली होती. मात्र आईच्या जागेवर मंगलाला लागायचे होते. या कारणातून शीतलचा खून केल्याचे त्याने सांगितले. तसेच सर्व घटनाक्रम पोलिसांना कथन केला. त्यानंतर पोलिसाच्या ताब्यातील मंगलाची चौकशी केली असता तिनेही गुन्हा कबूल केला आणि दोघांना अटक करण्यात आली. धन्यवाद. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.